नमस्कार, मी अनिता साळगावकर. आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आज मी मला आलेल्या बाप्पाची प्रचिती त्याबद्दल बोलणार आहे. खरं तर खूप काही सांगायचं आहे तुम्हाला, पण व्हिडिओ खूप मोठा होईल, पण थोडक्यातच आवडते. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. बरेच जण म्हणतात की देव नाही, देव कुठे आहे? देव असता तर अत्याचार झाले नसते, देव असता तर असं झालं नसतं, देव असता तर तसं झालं नसतं. पण मला अनेकदा देवाच्या अस्तित्वाचे अनुभव आले, त्याबद्दलच मी आज मला सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल, ही मुलगी एकाच विशिष्ट धर्माबद्दल बोलत आहे, पण तसं काही नाही. धर्म, जात, कुळ कुठलंही असू दे, पण एक खूप मोठी शक्ती या सगळ्याच्या पलीकडे असते. त्याबद्दलच सांगण्यासाठी मुद्दामहून हा व्हिडिओ मी मराठीत करते. असे माझ्या आयुष्यात बरेच किस्से घडले, पण त्यातले काही जे माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील आणि जे मला स्पष्टपणे आठवतात, त्याबद्दल मी आज सांगते. मी, माझे आई वडील असे आम्ही तिघजण मुंबईला निघालो. साधारणतः रात्री 9:30 वाजता आमची ट्रेन दादर स्टेशनला पोहोचणार होती. माझा भाऊ आम्हाला घेण्यासाठी साधारणतः 6 वाजता कोरेगावहून निघाला. अतिशय गर्दी आणि ट्रॅफिक असल्यामुळे तो वेळेत पोहोचू शकत नव्हता. जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ट्रेन स्टेशनवर अगदी काही क्षणच थांबते, त्यामुळे आम्हाला उतरणं भाग होतं. माझे वडील मला घेऊन खाली उतरणार इतक्यातच त्यांचा माझ्या डोक्याखालचा हात सुटला आणि मी खाली निसटले. डोक्याच्या बाजूने जोरात खाली आपटण्यापूर्वीच एका गृहस्थाने अलगद फुलासारखं माझ्या मानेखाली हात घालून मला अगदी अलगदपणे माझ्या पप्पांच्या हातावर दिले. तो क्षण इतका भयानक होता, आम्हाला तिघांनाही काही सुचत नव्हते. अतिशय गर्दी असल्यामुळे ते काका कुठे गायब झाले ते मलाही नाही दिसले. त्यांना साधं थँक्यू म्हणता आलं नाही. अगदी काही इंचाच अंतर राहिलं होतं आले आपटण्यासाठी. आम्ही तिघेही हादरलेलो, घाबरलेलो, पण देवाची कृपा आपल्याला तेव्हाच दिसते जिथे विश्वास असतो, जिथे आस्था असते. म्हणतात ते काय, चमत्कार होतात जेव्हा चमत्कार होण्यावर विश्वास असतो. गणेश चतुर्थीचे हे 11 दिवस असे गेले कळेच नाही, पण निरोप तर द्यावाच लागतो आणि एकीकडे ओढही भरून येतो. पण काय करणार, आता निरोप तर घ्यावाच लागेल. चला तर गणपती बाप्पा मोरया.